नमस्कार. आज अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना गरजवंत व शोषित मराठ्यांच्या समाजाला दारिद्र्याच्या वनवासातून बाहेर काढण्यासाठी मराठ्यांच्या हृदयातील राम असलेल्या जरांगे पाटील हे 2 दिवसापूर्वी मुंबईकडे निघालेले आहेत. ओबीसी कोट्यातून आरक्षण घेणार ही ठामपणे आणि निडरपणाने भूमिका घेणारे जरांगे पाटील हे मुंबईकडे जात असताना जरांगे पाटलांच्या एका हाकेवर महाराष्ट्रातील कोट्यावधी जनता ही त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद देत आहेत. ही गोष्ट मात्र आकाशालाही हेवा वाटावा अशीच आहे. आणि कालचा आणि परवाचा 2 दिवसाचा जो जनसागर उसळलेला आहे, हा जनसागर नक्कीच हा आकाशाला हेवा वाटवणार आहे आणि विलक्षण असा जनसागर आहे, हे या ठिकाणी मान्यच करावं लागेल. मराठा समाजाचे आरक्षण गुंडाळण्यासाठी राज्य सरकारने नाना तऱ्हेचे प्रयत्न केले. अनेक आमिषेने दाखवण्याचा प्रयत्न हा जरांगे पाटलांना केला. त्यातून जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचा प्रयत्न देखील झाला. पण हा माणूस काही राज्य सरकारच्या कुठल्याही दबाव तंत्राला भीक घालायला तयार नाहीत आणि मॅनेज व्हायला तयार नाहीत. तर हा माणूस कमालीचा, होय अतिशय कमालीचा प्रामाणिक आंदोलक राहिला आहे. आणि हा आंदोलक राहत असताना आज मात्र त्यांच्या निष्ठेबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, किंबहुना ते अतिशय प्रामाणिक राहिलेले आहेत. उद्या मात्र त्यांची भूमिका किंबहुना त्यांच्या भूमिकेत काही बदल होईल हे या ठिकाणी आज तरी दिसत नाहीत. पण आज मात्र त्यांच्या असलेल्या स्वच्छ प्रतिमेबद्दल आणि त्यांच्या असलेल्या कणखर आणि पारदर्शी भूमिकेबद्दल आणि तितकेच असलेल्या त्यांच्यामध्ये असलेल्या मराठा समाजाच्या नैतिकतेबद्दल ही शंका घेण्यासाठी जागा राहिली नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे. मराठा समाजाला गेल्या अनेक वर्षापासून एवढे पराकोटीचे प्रामाणिक आणि स्वच्छ आणि कुठलंही मोह माया नसलेले नेतृत्व लाभलेले आहेत. आणि हे नेतृत्व उभं राहत असताना उगाच नेतृत्व उभं राहत नाहीत. त्यामागे जरांगेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्यासारख्या अनेक गोष्टी हे जरांगेंच्या गेल्या 4 महिन्यातील आंदोलनातून त्यांच्या असलेल्या भूमिकेतून मराठा समाज हा त्यांना बांधले गेलेला आहे. आणि हा मराठा समाज बांधत असताना मराठा समाजाच्या नेतृत्वाने, यापूर्वीच्या नेतृत्वाने मराठा समाजाच्या नावाखाली कोट्यावधींची मालमत्ता दाबून आणि आपल्या सगळ्या शहरांचा विकास करून हे मराठा समाजाचं नेतृत्व केलेलं आहे. जरांगे पाटलांनी मात्र घरावर तुळशीपत्र ठेवून आणि कुठलीही मोहमाया किंवा कुठल्याही आमिषाला या ठिकाणी झुगारून एक निर्विवाद असं मराठा समाजाचं नेतृत्व हे महाराष्ट्रातील मराठा समाजासमोर उभं केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाचं नेतृत्व जर बघितलं मागच्या काळातील हे नेतृत्व विधिनिषेध शून्य आणि राजकीय सौदेबाजी करणारं नेतृत्व होतं. हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. कुठल्याही क्षेत्रातील विशेषतः मराठा समाज हा एकवटत नाहीत, परंतु 400 वर्षांच्या इतिहासानंतर हा शिवाजी महाराजांचा मराठा समाज हा एकवटला आहे. नुसता एकवटला नाही तर तो देहभान विसरून एकवटला आहे. ही जादू जरांगेंच्या असलेल्या सचोटीच्या जोरावर त्यांनी करून दाखवलेले आहेत. आणि कुठलेही साम्राज्य हे सहजासहजी उभे राहत नाहीत. दुसरीकडे भाड्याने माणसं आणून जेवणाची व्यवस्था करून सर्व सुविधा पुरवून इतर समाजाच्या आंदोलनाला किंवा इतर समाजाच्या मेळाव्याला ही गर्दी होत नाही. आणि डझनभर नेते उपस्थित असून देखील त्या समाजाची असलेली अवस्था ही महाराष्ट्राने पाहिलेली आहे. हेतूमध्ये शुद्धता असेल आणि प्रामाणिकपणे असेल तर कोट्यावधी लोक खंबीरपणे साथ देत असतात. त्यामुळे बंदे में कुछ दम है हे या ठिकाणी आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. हे राज्य सरकारमधील भल्या भल्यांना कळून समजले आहे की हा माणूस कुठल्याही पद्धतीने हा आपल्या पुढे शरणागती स्वीकारणार नाहीत. गावाकडचा साधा सरपंचांनी खांद्यावर हात ठेवला तर भूमिका बदलणारे लोक आपल्याकडे आहेत. आणि त्यातून मुख्यमंत्र्यांच्या असलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा व्हीसी मध्ये अतिशय बाणेदारपणाने आणि ठणकावून सांगून मराठा समाजाची भूमिका ही जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे. ही भूमिका सांगत असताना मुख्यमंत्र्यांना दिलेले उत्तर आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलेले जे विधान आहेत त्यामध्ये मराठा समाजातील युवकांवर जे आंदोलन करत असताना जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात किंवा सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची
जरांगे पाटलांची भूमिका ही उभ्या महाराष्ट्राने लाईव्ह टेलिकास्टद्वारे पाहिलेली आहे. ही गोष्ट मात्र आश्चर्यजनक आहे. आणि मराठा समाजाचं हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन भडकवण्यासाठी जसं राज्य सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, तसं छगन भुजबळ हे देखील कारणीभूत ठरलेले आहेत. दुसऱ्या बाजूने आंतरवली सराटीतील आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारने धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, बच्चू कडू व सेवानिवृत्त जजेस यांना पाठवले होते. त्यावेळेस मराठा समाजाला दिलेले आश्वासन हे राज्य सरकारने पुढच्या काळात पाळले नाहीत. आणि हे जर आश्वासन पाळायचे नव्हते तर हे आश्वासन देण्याचं काही कारण नव्हतं. त्यातून मराठा समाजाच्या आंदोलनाची धग पुढच्या काळात ही वाढत गेलेली आहे. विशेषतः मराठा आरक्षणाच्या बाबत सगळे सोयऱ्यांना म्हणजे आईकडील नातेवाईकांना कुणबीचे प्रमाणपत्र देणे हे कायदेशीर दृष्ट्या शक्य वाटत नव्हतं. आणि त्यातही मराठा समाजाची ही जी भूमिका आहे, ही भूमिकेला राज्य सरकारने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शब्द देऊन देखील तो शब्द पाळले नाहीत. आणि दुसरीकडे मराठा समाजाचे सरसकट प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन हे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले होते. तेही शब्द मुख्यमंत्री महोदयांनी पाळलेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजात राज्य सरकारबद्दल प्रचंड असा असंतोष निर्माण होण्यास हे राज्य सरकार स्वतः कारणीभूत ठरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानसभेच्या एका प्रश्नोत्तरामध्ये सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा युवकांवर जे गुन्हे मागे घेणार आहेत, तो जो शब्द मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे त्याची पूर्तता या ठिकाणी करता येणार नाहीत असं जाहीरपणाने विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलं आहे. एवढी सर्व फसवाफसवी करण्याचं कारण काय? आणि साधा ग्रामपंचायत सदस्य नसलेल्या महाराष्ट्राला रोखण्याचे सामर्थ्य हे अखंड महाराष्ट्रातील महाशक्तीला जमलेले नाही. हीच खरी वेदना आणि हीच खरी पोटदुखी ही सत्ता पक्षाची आहेत. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आज जे जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत, त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार असल्याची फार मोठी शक्यता आहे. किंबहुना कोणीतरी माजी महिला भाजपचे आमदार असलेल्या खेडेकर नावाच्या कुणीतरी ग्रहस्थाला हाताशी धरून, किंबहुना अजून एक कोणतरी किशोर चव्हाण नावाच्या एका ग्रहस्थाला हाताशी धरून मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करत आहे. वृत्तवाहिन्याला किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून त्यांच्या बाईट घेऊन, त्यांच्या मुलाखती घेऊन मराठा आंदोलक कसं भरकटल, मराठा आंदोलक कसं गुंडाळलं जाईल यासाठी सातत्याने प्रयत्न हे राज्य सरकार करत आहेत. आणि तो खेडेकर किंबहुना ते चव्हाण ही त्याचीच आवृत्ती ही गेल्या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये महाराष्ट्राला दिसलेली आहेत. काल पहिल्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सोलापूर महामार्गावर 25 किलोमीटरच्या लांबलेल्या लांबच लांब रांगा या राज्य सरकारच्या उरामध्ये धडकी भरवणाऱ्या आहेत. आणि पुढच्या टप्प्यात लाखो लोक या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि मुंबई चक्का जाम होईल हे मात्र या ठिकाणी निर्वातपणे सत्य आहेत. कारण नेतृत्वाची जी धुरा आहेत, मराठा आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा ही तोडपाणी करणारे नसून विचार आणि सचोटीच्या अतिशय प्रामाणिकपणावर हे नेतृत्व उभे राहिले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाचं हे नेतृत्व जे मुंबईकडे कूच करणार आहेत ते कमालीचं प्रचंड असं यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाहीत. यापूर्वी मी साधारण 8 ते 9 व्हिडिओ हे मराठा आरक्षणावर बनवले आहेत. आणि मराठा आरक्षणाबद्दल आणि मराठा गरजवंत आणि पीडित मराठा समाजाची अवस्था ही प्रामाणिकपणे मांडण्याचं काम व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेलं आहे. कारण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे ही भूमिका माझी राहिलेली आहे. आणि हा व्हिडिओ बनवत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे येणाऱ्या रॅलीला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहतात आणि गृह खात्याने मुख्यमंत्री महोदयांना याची वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली आहे की मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक हे रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे या ठिकाणी पाचावर धारण बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये अस्वस्थता आणि घबराट ही निर्माण झालेली आहे. त्यामुळे अयोध्याचा दौरा हा मुख्यमंत्री महोदयांनी दौरा रद्द केलेला आहे. आणि मराठ्यांचा जनसागर जसा जसा हा पुढे सरकेल तशी तशी राज्य सरकारची मती ही गुंगी होईल. कारण आकाशातील चांदण्या आणि जमिनीवरील मराठे हे मोजता येणार नाहीत. आणि यातून जरांगेंच्या शैक्षणिक पात्रता आणि तोडक्या मोडक्या हिंदी भाषेची कुचेष्टा करणाऱ्यांनी आता मात्र स्वतःला
सावरण्याची गरज आहे. मराठा समाजाला कशाही पद्धतीने आरक्षण देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली पाहिजे. आज ज्या पद्धतीने पहिल्याच दिवशी सोलापूर महामार्गावर 25 किलोमीटरच्या लांबलेल्या लांबच लांब रांगा आणि पुढे जेव्हा जेव्हा पुण्यातून मुंबई एक्सप्रेसवेला हे आंदोलन पुढे जाईल तेव्हा मात्र किती आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल आणि मराठ्यांचा महापूर हा तो एक्सप्रेसवेवर हायवेवर दिसल्याशिवाय राहणार नाही. माझा नगर जिल्ह्यातील एक मित्र आहे. तो मित्र काल मला सांगत होता की जरांगे पाटलांची रॅली तो कव्हर करत आहेत दूरदर्शनसाठी किंबहुना कुठल्या तरी वृत्तवाहिनीसाठी तो कव्हर करतायत. तो म्हणाला मी माझ्या डोळ्यांनी पाहतो की कदाचित विश्वासही बसणार नाहीत एवढी मोठी प्रचंड गर्दी ही आझाद मैदानावर आणि मुंबईमध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जरांगेंचं जेव्हा आमरण उपोषण सुरू होईल तेव्हा हे आमरण उपोषण राज्य सरकारला झेपावणार नाहीत. यातून मनोज जरांगे पाटलांच्या निर्माण झालेल्या वादळातून राज्य सरकारने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मराठा समाजाला मागास असल्याचं सुप्रीम कोर्टात भक्कम कायदेशीर आधारावर सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ही प्रयत्नांची शिकस्त करावी. नाहीतर केंद्र सरकारने मराठा आरक्षणाची मर्यादा वाढवून घटना दुरुस्ती करावी. हे मात्र केंद्र सरकार करू शकतं. जाता जाता एकच गोष्ट सांगेल, राज्य सरकारने या मराठ्यांच्या सनदशीर आंदोलनाला हलक्यात घेण्याचा आणि किंबहुना गुंडाळण्याचा प्रयत्न करू नयेत. जर तसा प्रयत्न राज्य सरकारने केला तर राज्य सरकारच्या सत्तेचा बाजार हा पुढल्या काळामध्ये हा उठल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मनोज जरांगे पाटील ही आता महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरील ही एक व्यक्ती राहिलेली नसून ती मात्र आता शक्ती बनलेली आहेत. हे मात्र राज्य सरकारने ध्यानात घ्यावे. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.